नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. व्यंकटेश स्तोत्राबाबत माहिती आणि पारायण कसे करायचे याच विषयी माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे व कोणते नियम पाळायचे ते देखील सांगणार आहे. स्तोत्रमंडळ सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडीअडचणी सांगून संकल्प करायचा आहे. एक मंडळ म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणायचा आहे. हे स्तोत्र 21 दिवस कोणत्याही दिवशी वार पक्ष चालतो. रोज मध्यरात्री 12 वाजता शुचिर्भूत होऊन म्हणजे अंघोळ वगैरे करून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. ते संपवायचं मात्र आपल्या गतीवर, हरकत नाही, पण सुरू मात्र ठीक 12 वाजेला करायचं आहे. या 21 दिवसात काही गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या. काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणावरही अन्याय करायचा नाही. मांसाहार आणि मद्यपान देखील करायचं नाही. रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्व दिशेला तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसायचे आहे. इकडे तिकडे न पाहता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने हे स्तोत्र म्हणायचे आहे किंवा वाचायचे आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा या अनेकांचा अनुभव आहे. 21 दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवायची आहे. मोजून 3 मिनिटे हे स्तोत्र वाचण्यासाठी लागतात. तेवढा वेळ अवश्य काढा, कारण ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे. 21 दिवसाच्या या कालावधीत उपवास ठेवणे स्तोत्रमंडळाचा फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे. उपवास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाही ठेवला तरी देखील काही हरकत नाही. 21 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे. 21 दिवसात 21 मंडळ पूर्ण करायचे आहे. सोयर सुतक मासिक धर्म आल्यास मंडळ थांबवा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. स्तोत्र वाचण्याच्या वेळी भगवान श्री व्यंकटेशांची मूर्ती, प्रतिमा किंवा फोटो चित्र ठेवून समोर हे स्तोत्र वाचण्यास सुरुवात करायची आहे. तसेच भगवान श्री व्यंकटेश देवासमोर दिवा लावायचा आहे. फुलांचा हार देखील अर्पण करायचा आहे. स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाचनानंतर भगवंतांचे आभार मानावे आणि पुढील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. तसेच स्त्री पुरुष दोघेही हे स्तोत्र वाचू शकता. व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठी अत्यंत फलदायी असे मानले गेलेले आहे. तसेच हे स्तोत्र तुम्ही मराठी किंवा संस्कृत भाषेत देखील वाचू शकता. संस्कृत भाषेतून वाचल्यास वेळ कमी लागतो, पण मराठी भाषेत वाचण्यास वेळ हा जास्त लागू शकतो, म्हणून भीती मनात बाळगू नये. स्तोत्रमंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि नियम आणि पद्धतींचे पालन करणे हे देखील आवश्यक आहे. स्तोत्रमंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. हा संकल्प करताना श्री व्यंकटेश देवांवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणे हे देखील आवश्यक आहे. तर अशा प्रकारे 21 दिवसाचे हे अनुष्ठान संकल्प करून तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.